मिनिट्स पाहिजे रेडी. सो बी रेडी. मी कोणालाही प्रश्न विचारू शकते आणि प्रश्न विचारलं म्हणजे घाबरायचं असं काही नाही. जे उत्तर येते ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर पहिला प्रश्न रेडी. फर्स्ट क्वेश्चन इज I इज इक्वल टू इंटिग्रेशन x रेस टू 9 dx. कोण सांगतं? x raised to 10 upon 10 plus c. परफेक्ट. x रेस टू 10 अपॉन 10 प्लस c हे याचं उत्तर आहे. ओके. पण असं लिहायचं का? जर डायरेक्ट लिहिलं तर मार्क्स नाही मिळणार. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप लिहा. पहिले क्वेश्चन लिहा, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला कोणता आहे आपला? x रेस टू n वाला. तो फॉर्म्युला लिहायचा. x रेस टू n चा काय फॉर्म्युला आहे? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा फॉर्म्युला आपण या एक्झाम्पल मध्ये यूज करतोय. तर तो फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. आणि मग तुम्ही त्याचं उत्तर असं सोल्युशन मध्ये लिहू शकता. इंटिग्रेशन x रेस टू 9 dx इज इक्वल टू इंटिग्रेशन नाही, x रेस टू 9 प्लस 1 अपॉन 9 प्लस 1 प्लस c. म्हणजे बळजबरी आपण 2 मार्क्स मिळवण्यासाठी एवढं लिहू शकतो. ओके. हा, जास्तीत जास्त अजून काय करू शकतो? इंटिग्रेशन x रेस टू 9 dx या गणिताचं उत्तर x रेस टू 10 अपॉन 10 प्लस c असं लिहिलं तर 2 मार्क मिळतील. जर तुम्ही एका लाईन मध्ये उत्तर लिहून टाकलं तर मार्क्स फक्त एकच मिळेल. कोणी कंजूस असेल तर अर्धच देईल. तर दोन्ही गोष्टी बॅलन्स करा. तुम्हाला कळतंय, मला मान्य आहे, पण पेपर मध्ये पण मार्क्स पण मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे ते लिहिताना पण असं लिहा. हे सगळं समजलं? सगळ्यात पहिले हा गणित सोडवलेला आहे आपण, राईट ना? एक्सरेस फक्त दीक्षाला कळलं, बाकीचे अजूनही लाईन मध्ये नाहीये, झोपलेले किंवा काय ऍक्शन मध्ये नाहीये. ठीक आहे. परत परत ते इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही पडली पाहिजे. ओके. x रेस टू 9 चं एक्झाम्पल होतं. याचा आन्सर हे तर आपल्याला माहिती आहे बाय युझिंग दिस फॉर्म्युला. पण फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला कसा वापरतो तो लिहा. त्याच्यानंतर उत्तर लिहा. ते केल्यानंतर तुम्हाला मार्क्स कमी करायला ऑप्शन नाहीये. पेपर लिहिताना असा लिहायचा की त्याच्यातून अर्धा मार्क पण कमी करायला चान्स नाही ठेवायचा. भले तुम्ही ते मोजके क्वेश्चन सोडवून या. ओके. 7 पैकी 5 क्वेश्चन मी सोडवणार आहे, पण ते 5 असे पाहिजे की त्याच्यातला अर्धा मार्क पण कट नाही करता आला पाहिजे. आता आज जर क्वेश्चन तुम्ही असा लिहिला तर याच्यातून 2 मार्क्स पण कमी नाही होणार, म्हणजे अर्धा मार्क्स पण कमी नाही होणार, 2 आउट ऑफ. त्याच्यामुळे हे असं करायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. त्या क्वेश्चन मध्ये कोणाला डाऊट नसलाच पाहिजे, कारण ते सगळ्यात बेसिक आहे म्हणून मी विचारला नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज इंटिग्रेशन 0 टू, एक मिनिट हा, इंटिग्रेशन 0 टू पाय साइन 3 थीटा. ओके. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय साइन 3 थीटा असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता याच्यात बघून घ्यायचं, याला लिमिट आलेलं आहे ना, म्हणजे याच्यामध्ये सी लिहायचा नाही. बर, कोण सांगतं मला साइन एक्स चं इंटिग्रेशन काय येतं? मायनस कॉस एक्स. करेक्ट आहे. ओके. मग आपण इथं लिहून घ्यायचं की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स चं आन्सर येतं मायनस कॉस एक्स प्लस सी. हा फॉर्म्युला आपण लिहिला, बरोबर. आता मग याचाच विचार करून मला सांगा, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन 3x देन? मायनस कॉस 3x प्लस सी. मायनस कॉस 3x अपॉन 3 प्लस सी. अपॉनचा 3 काय येतो? तर इथं बघून घ्यायचं, इथं एक्स होता, आपल्याकडे 3x आहे, म्हणजे 3 एक्स्ट्रा आलाय ना. बस एवढं लॉजिक लक्षात ठेवा. एक्सच्या जागेवर किंवा एक्सच्या शेजारी जो एक्स्ट्रा नंबर असेल त्याने डिवाइड करून टाकायचं इंटिग्रेशन घेताना. डन. आता मी हा जो फॉर्म्युला लिहिला तो एक्स मध्ये लिहिला, आपलं गणित थिटा मध्ये दिलंय, मग आपल्या गणिताचं आन्सर कसं येईल? कालचं एक्झाम्पल बरं का, ते वांग्याची भाजी. आता सांगा साइन 3 थीटाचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस कॉस 3 थीटा अपॉन 3. परफेक्ट. हा जो फॉर्म्युला आपण लिहिलाय तो एक्स वाला होता, आपलं गणित थिटावाला आहे, तर आन्सर पण थिटावाला पाहिजे. ओके. तर इथं काय येईल? मायनस कॉस 3 थीटा अपॉन 3. आणि इथे बघा 0 टू पाय दिलेलं आहे ना,
मग जिथे लिमिट्स असतात तिथे ब्रॅकेट करायचं आणि 0 to पाय असं लिहायचं. प्लस सी लिहायचा नाही. फॉर्म्युला त्याचाच वापरायचा, तोच वापरायचा, पण प्लस सी लिहायचा नाही जेव्हा लिमिट दिलेलं असतं. ठीक आहे. हा क्वेश्चन परत एकदा मी रिपीट करते, नीट लक्ष द्या. नवीन क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता आले पाहिजे. काय रूल आहे आपल्याकडे? साइन 3 थिटा इथं विचारला गेला. साइन 3 थिटा साठी आपण ओरिजिनल लिस्ट मध्ये फॉर्म्युला बघायचा. ओरिजिनल लिस्ट मध्ये काय फॉर्म्युला आहे आपला? साइन एक्स वाला. साइन एक्स इंटिग्रेशन काय येतं? मायनस कॉस एक्स. मग आपण बघितलं इथं 3 इंटू समथिंग दिलंय, मग आपण 3x केला. साइन 3x इंटिग्रेशन काय यायला पाहिजे? मायनस कॉस 3x अपॉन 3. अपॉन 3 का लिहिला? फॉर्म्युला एक्स वाला आहे, आपण तो 3x साठी वापरतोय म्हणून 3 लिहिला आणि प्लस सी. ठीक आहे. आता थिटा मध्ये गणित दिलेलं होतं आपल्याला, तरी मी मिस्टेक केलीये. कोण सांगतं? तिथं थिटा टाकायचं तर एक्स टाकलाय. हा, आन्सर लिहिताना बघा, मी स्वतः सांगितलं ना, पण काय मिस्टेक झाली? इथे एक्स नाही पाहिजे, इथे पाहिजे थिटा, तर तुम्हाला प्रॉपर आन्सर किंवा प्रॉपर मार्क्स मिळतील. कारण गणित थिटावाला आहे ना, ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. जे विचारलं, जो मेन्यू तुम्ही ऑर्डर केला तोच मेन्यू आला पाहिजे. ठीक आहे. हा, डन. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं. मग आपण आता काय करू? बरं, मी तुम्हाला याच्यात आहे ना एक सिंपल हिंट देते. जेव्हा पण अशा टाईपचं काही पण येईल ना, सगळ्यात पहिले तो मायनस आणि खालचा 3 याला बाहेर काढून टाका, नाही तर तुम्ही 100% गडबड कराल. ही छोटीशी ट्रिक आहे. काय करायचं? जेव्हा पण लिमिट पुट करताना असं काही पण येईल, तेव्हा नंबरला पहिले बाजूला काढून टाका आणि फक्त फंक्शन मध्ये ठेवा. म्हणजे कॉस 3 थिटा फक्त मध्ये 0 to पाय तसंच ठेवा. असं केलं तर कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं आणि चुकत नाही. ठीक आहे. तर ते नीट लक्षात ठेवा. त्याच्या पुढे काय होईल? -1/3 ऍज इट इज येईल. टाका, त्या थिटाच्या जागेवर पाय टाकलं तर कसं होईल? कॉस 3 पाय असं होईल. आणि -0 टाकला तर कॉस 0. शोधा. कॉस 3 पायची व्हॅल्यू किती येते? कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते? शोधा. कॅल्सी रेडी ठेवायचा. हा, सांगा. अरे, एवढा वेळ नाही लागला पाहिजे रे. लेक्चरला बसताना नोट्स, पेन, कॅल्सी सोबत घेऊन बसा. हा, सांगा, कोण सांगतं कॉस 3 पाय ची व्हॅल्यू? 3 पाय म्हणजे किती रे? डिग्री मध्ये जर तुम्ही केलं असेल तर 3 पाय म्हणजे किती? कसं करायचं? पाय म्हणजे 180 असतो. करा ते 3 ला 180 ने मल्टिप्लाय. 18 त्रिक 54 म्हणजे 540. शोधा कॉस 540 डिग्री किती येतं? येस धीरज? कॉस 3 पायची व्हॅल्यू -1. परफेक्ट. आलं लक्षात? ओके. म्हणजे मी तुम्हाला आहे ना मुद्दाम त्याचा टेबल नाही शिकवला. का नाही शिकवला? खरं तर मला तो आवडतो टेबल, पण तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे. जर तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे तर तुम्ही बाकीच्या झंझटमध्ये पडू नका. तुम्ही त्याचा यूज करू शकता. ओके. बीएससी वाल्यांना कॅल्सी अलाउड नसतो, म्हणून त्यांना ते टेबल पाठ करायला लागतो. तर त्याची पण एक ट्रिक आहे आपल्याकडे, जी आपण लास्ट सेमला केली होती. ओके. तर ती प्रॅक्टिस करा. याच्याशिवाय तुमचं या टाईपचं उत्तर फायनल सोल्युशन येणार नाही, कारण तुम्हाला इथं त्याची व्हॅल्यू लागेल. बर, कॉस 3 पाय ची व्हॅल्यू -1 आली, ती बरोबर आहे. कॉस 0 काय आहे? 1. परफेक्ट. कॉस 0 ची व्हॅल्यू आहे 1. मग आता कसं कॅल्क्युलेट करायचं याला बघा. -1/3 बाहेर आहे, हा मधल्यामध्ये कॅल्क्युलेट करून टाका पहिले. -1 किती रे? -2. परफेक्ट. हा येतोय तुमच्याकडे -2. -1/3 इंटू -2, फायनल आन्सर किती येईल? 2/3. 2/3 ओनली. सो I इज इक्वल टू 2/3. मला इथे जागा नसल्यामुळे मी I नाही लिहिला, बट तुम्ही प्रत्येक स्टेपला लेफ्ट हँड साइडला I लिहा. जमलं? हा जो शेवटचा पार्ट आहे तो आपण परत एकदा रिपीट करू.
नीट समजून घ्या. मी तुमच्यासाठी परत रिपीट याच्यासाठी करते की गणित नवीन आलं तर सोडवता आलं पाहिजे. डिपेंड नाही राहायचं की जी क्वेश्चन बँक आली तीच येईल. लकीली ती येते तुमच्या ह्याच्यात, पण तसं होईलच असं नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस मध्ये राहा. आपला आन्सर काय आलेलं आहे? -cos3θ/3, ज्याला आपण अप्पर आणि लोअर लिमिट पुट करणार आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, इथं असं आलं की इथला जो नंबर असतो ना मधला, त्याला पहिले बाहेर काढून घ्यायचं. मग -1/3 ला आपण बाहेर काढून घेतलं. आता मध्ये कोण उरला? ओनली cos3θ 0 to π. बघा, तो मायनस जर मध्ये ठेवला असता तर मधल्या मायनसचा सगळा गेम झाला असता, कन्फ्युजन होतं. ठीक आहे. मग I इज इक्वल टू -1/3 असं केलं. आता थिटाच्या जागेवर पहिले अप्पर लिमिट टाका, म्हणजे पाय, म्हणजे cos3π असं होईल. मग मायनस साइन, आता 0 टाका, म्हणजे cos0 असं होईल. आता या दोघांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला लागेल, त्याच्याशिवाय फायनल सोल्युशन तुम्हाला येणारच नाही. मग ते तुम्ही कॅल्सीने कॅल्क्युलेट करू शकता. ओके. cos3π ची व्हॅल्यू -1 आहे, हा मध्ये मायनस आणि याची व्हॅल्यू 1. मग इथं कॅन्सल करू नका. -1 आहे ना, म्हणजे तो काय होईल? -2. सो I इज इक्वल टू -1/3, -1 -1 झाला. आणि लास्ट स्टेप मध्ये काय होईल? I इज इक्वल टू मायनस प्लस, आणि इथे मल्टिप्लिकेशन होईल 2/3. सो दिस इज युअर फायनल आन्सर. सगळ्यांना क्लिअर झालं? तुमच्यासाठी डबल रिपीट केलं मी. क्लिअर झालं का सगळ्यांना? वैष्णवी, प्रणव, धीरज तू काल नव्हता? यस मॅम. आहे का जागेवर धीरज? होय मॅडम. झोप लागायला. नेक्स्ट क्वेश्चन. I इज इक्वल टू -1 to 1 x² dx. हा क्वेश्चन तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. करा बरं, कसा सॉल्व्ह करायचा बघा, डोकं लावा, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सांगा. शोधा. तो x² आहे ना, x² सारखा इंटिग्रेशन मध्ये दिसणारा फॉर्म्युला शोधा. तो फॉर्म्युला सापडला की त्याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन घेऊन झाल्यावर एक्सच्या जागेवर पहिले वरचा अप्पर लिमिट टाकायचा, मग मायनस करायचं, मग खालचा लोअर लिमिट टाकायचा. सी लिहायचा नाही. हा धीरज, झालं कम्प्लीट? 2/3. ओके. लेट ऑर्डर्सचे बाकीचे. अभिषेक, तुला जमतंय का रे सॉल्व्ह करायला? दीक्षा, अरे मग ते कधी विचारशील तू? मॅम करतीये. परफेक्ट, व्हेरी गुड दीक्षा, तू कंटिन्यू कर. अभिषेक, अनम्यूट कर बरं. हो मॅम, बोला. काय जमतंय का नाही जमत आहे? नाही मॅम. नाही जमत आहे. मग ते कधी विचारायचं? आता. मग विचार. x² इंटिग्रेशन शोध बरं. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिले? मॅम आम्हाला मिळाले नाही. काय? PDF टाकली नाही तुम्ही आम्हाला. मग त्याच्यासाठी क्लासरूम जॉईन करायचं आहे अभिषेक. हो मॅम, सांगितलं तुम्हाला तसं. ओके. या सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करा.
आणि नाही काही तर ऍटलिस्ट अभिषेक ते हा लास्ट पीडीएफचा पार्ट नाहीच आहे. ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. डेरिव्हेटिव्हचे, इंटिग्रेशनचे, ट्रिग्नोमेट्रीचे जे आपण ऑलरेडी रिवाइज करतोय ना, जे लागताय ते बस झालं तेवढं. एक्स्ट्रा पण नका करू, जे लागेल तेवढंच करा, पण ते परफेक्ट करा. डेली रिवाइज करा, त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे, पेपर तुम्हाला लिहायचा आहे, मला थोडी लिहायचं आहे. तू ऍटलिस्ट इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिले का, जे क्लासमध्ये शिकवले होते, तुम्हाला लिहायला पण लावले होते लाईव्ह? हो हो. मग शोध ना, एक्स स्क्वेअर सारखा दिसणारा कोण आहे फॉर्म्युला, जो आज सगळ्यात पहिले यूज करून झाला. रिझन्स नका देऊ रे, सोल्युशन शोधा. पेपर तुम्हाला द्यायचा आहे, तिथे तुम्ही रिझन द्याल का मॅडम किंवा सर आमचा अभ्यास नाही झालेला, आपण 2-3 दिवसानंतर पेपर घेऊ, असं करता येईल का? मग बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर एव्हरी ऍक्शन. ठीक आहे, आणि रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला स्टडी करायला लागेल. इकडून 100% देण्याचा आपला प्रयत्न आहे. रिव्हिजन करणं तुमच्या हातात आहे, ते प्रॉपरली करा, म्हणजे तुमचं काहीही मिस होणार नाही. प्रणव, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज? X raised to n. येस, इट्स एक्स रेस टू एन dx. एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय येतं? मॅम x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. व्हेरी गुड. आपल्याला लगेच हे क्लिक झालं पाहिजे गणित बघून की इथं हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. आणि एकदम सोपं सांगितलंय मी तुम्हाला. डायरेक्ट गणित पकडायचं ना आपल्या लिस्टला मॅच करायचं, कोणत्या पॅटर्नला हा मॅच होतोय. ज्या पॅटर्नला हा मॅच होतो त्या पॅटर्न नुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. देन नेक्स्ट काय आहे? इंटिग्रेशन. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं युजिंग दिस फॉर्म्युला? 2x 2x येतं वैष्णवी. X cube upon 3. एक्स क्यूब हाय. अपॉन 3. ठीक आहे, प्रॅक्टिस कर परत. डी एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं? हे बघा इथं 2 आहे ना, 2 + 1 एक्स रेस टू 3 अपॉन 3 + c. याच्यात कन्फ्युजनच नाही झालं पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॅक्टिस खूप कमी करताय आणि जर पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला नीडेड आहे. ओके, मग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं? एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी नका लिहू, फक्त प्लस सी च्या ऐवजी काय करायचं? बॉक्स करायचा, -1 आणि 1 लिहायचं. डन इथपर्यंत. याच्यानंतर पहिले तो जो अपॉनचा 3 आहे त्याला बाहेर काढून घ्या. नाही काढलं इथं तरी चालेल, पण ती प्रॅक्टिसच करून घ्या की डायरेक्ट जो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढून घ्यायचं आणि फक्त एक्स क्यूब जो आहे तो मध्ये ठेवायचा. ठीक आहे, त्याला -1 आणि 1 अप्पर आणि लोअर लिमिट. मी जसं लिहितेय तसं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं प्रेझेंटेशन पण छान दिसेल आणि मिस्टेक पण होणार नाही. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही ते ब्रॅकेट्स वगैरे पॅटर्न चेंज केला तर कन्फ्युजन होतं. चल पुढे काय? 1/3 आहे. एक्सच्या जागेवर 1 पुट करा आणि 1 चा क्यूब करा. काय येतो 1 चा क्यूब? हम्म, 1. बर. आणि -1 चा क्यूब काय येतो? बर, करा इकडे या. या मला करा, करून दाखवा कॅल्क्युलेशन. 1 × 1 × 1 किती होतं? आन्सर सगळ्यांकडून आलं पाहिजे, सगळ्यांकडून अनम्यूट होतं. 1. पक्का? आणि -1 चा क्यूब म्हणजे -1 × -1 × -1 किती होतं रे हे? -1. पक्का? कन्फर्म? Yes. मग याच्यासाठी एवढा वेळ लागतो का? इज इक्वल टू 1/3. 1 चा क्यूब येतो 1 मायनस, आणि -1 चा क्यूब येतो -1. सो काय झालं ब्रॅकेटच्या आतमध्ये? 1
मायनस मायनस वन किती होतं रे 1 मायनस मायनस 1 2. 2. That's why final answer is 1 into 2 2 upon 3. This is your final solution. समजलं? ओके. स्पेशली अभिषेक तुला कळलं का? हो मॅम. ओके. प्रणव जागेवर दिसत नाही आज. यू आर स्पॉइलिंग माय स्पेस ऑल्सो. म्हणजे असं वाटतं उगाच की तुमच्यासाठी उगाच काय म्हणतो आपण एफर्ट घेतले जात आहे. यू आर नॉट अलाइंग टू दॅट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन जे सॉल्व करा आता तुम्हीच. इंटिग्रेशन 4 to 9 1 upon root x dx कॅल्क्युलेट करा आणि मला फायनल आन्सर सांगा. ज्याला प्रॉब्लेम असेल तो विचारू शकतो. वेट धीरज. वेर इज चिन्मय? धीरज Don't know, ma'am. ओके. तुम्ही ना काय करता माहितीये का, ते जॉईन करून उगाच ते असं बोरिंग करता. एवढं इंटरेस्टिंग वेने जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही ते पूर्ण मजा घालवता आणि मला तसं नाही आवडत. जर एवढं इंटरेस्टिंग वेने तुम्हाला सांगितलं जाते तुम्ही मेक अ बेस्ट आउट ऑफ इट, बट यू डोंट. येस दीक्षा, डन. सांग तर मला कोणता फॉर्म्युला पहिले यूज केला तू इथे? 2 under root x plus c. व्हेरी गुड. म्हणजेच इंटिग्रेशन 1 upon root x dx चा आन्सर 2 root x plus c. बरोबर आहे. परफेक्ट. व्हेरी गुड. आता याच्या नंतरची नेक्स्ट स्टेप सांग. आय इक्वल टू 2 under root 9 minus 2 under root 4. x 4 9. आता पुढे सांग. 2 under root 9 minus 2 under root 4. व्हेरी गुड. परफेक्ट. आता पुढची स्टेप 6 minus 4 and 2 answer आहे. आन्सर इज 2. परफेक्टली करेक्ट. व्हेरी नाईस. धीरज तुझं पण तेच आलंय, विशालचं पण आलं. व्हेरी गुड. ओम Yes. ओके. प्रणव जागेवर आला फायनली. वैष्णवी, अभिषेक, आलं मॅम. परफेक्ट. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन. मग असा रिस्पॉन्स दिला तरच मला सांगायची इच्छा होते तुम्हाला नवीन काहीतरी. अदरवाइज मग तुम्ही सॉल्व्ह करा. हुशार आहे तुम्ही. ओके. नेक्स्ट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन 4 to 9. 4 to 9 but dx upon x raised to 3/2. येस, x raised to 3/2. आता काय करायचं रे? कोणता फॉर्म्युला वापरायचा इथे? X raised to n. व्हेरी गुड. x raised to n चा वापरायचा. पण त्याच्यासाठी ना हा जो खाली दिलेला x raised to 3/2 आहे ना त्याला वरती घेऊन जायचं. म्हणजे तुमच्याकडे स्टेप येईल I इज इक्वल टू 4 to 9 x raised to minus 3/2 dx. Now it looks like x raised to n. So I is equal to, or write down first formula. Integration x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. This is the formula we have to use for this example. Okay, then use this formula. I is equal to, if x raised to minus 3/2 means n is equal to minus 3/2. Put here
एक्स रेस टू -3/2 प्लस 1 असं वरती येईल आणि -3/2 प्लस 1 असं खाली पण येईल. प्लस सी लिहायचा नाही, याला बॉक्स करायचा आणि इथं 4 आणि इकडे 9 म्हणायचं. इथपर्यंत स्टेप जमताय सगळ्यांना? ओके, गुड. आता कॅल्क्युलेट करून सांगा -3/2 प्लस 1 किती होतो? -1/2. -1/2. करेक्ट. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इथं, म्हणजे -3/2 प्लस 1 कसं होतो? 2 ने याला मल्टिप्लाय होतं, म्हणजे -3 + 2 / 2 अगेन. कॅल्क्युलेशन केल्यावर -1/2 असं तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे, मग आपण एक काम करू, नेक्स्ट पेज वर जाऊ. I = x⁻² -1/2 वरती मिळाला आणि सेम -1/2 खाली मिळाला. बॉक्स करायचा आणि इथे 4 to 9 लिहायचं. डन. ओके, आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला नंबर टाकायचा आहे, पण हे बघून घ्या पहिले. अशा याच्यात नंबर नका टाकू, याच्यात पहिले -1/2 ला बाहेर घेऊन टाका. आता तो -1/2 च्या जागी मी फक्त -2 लिहिला वरती, तर चालेल का रे? आठवते का ते लेअर? Yes. लेअर आहे, ही सेकंड लेअर आहे आणि ही थर्ड लेअर आहे. थर्ड लेअर अलाउड नाहीये, ती घेऊन जायची वरती 2 च्या शेजारी. म्हणून आपण -1/2 च कसं घेतलं, 2 ला वरती घेतलं, मग तो इथं फक्त मायनस उरला, तो वरती देऊन टाकला. असं लिहितो का आपण? 2x/- असं लिहित नाही आपण, तो मायनस वरती देऊन टाकायचा. ओके, सो -2 आपण लिहिलं. अजून एक चेंज आहे, हिअर रिमेनिंग पार्ट इज x⁻² -1/2. पण हे ना असं कॅल्क्युलेशन करायला कॉम्प्लिकेटेड जाईल. मग त्याच्यापेक्षा सोपा वे काय, x⁻² -1/2 ला x⁻² लिहिता येईल खाली घेऊन गेल्यावर. ओके, मगाशी कसं आपण त्याला वरती आणलं तर मायनस केलं होतं, आता हा वरती आहे, त्याला घेऊन गेलं खाली तर तो प्लस झाला. बघा, तिरंगा पण तयार झाला. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट मध्ये I = -2. आता जो x⁻² आहे दॅट इज ऍक्च्युअली √x. नाउ इट सिम्प्लिफाय. आता एकदम सिंपल झालं. I = -2. अप्पर लिमिट पुट करा. अप्पर लिमिट इज 1/√9 मायनस 1/√4. आता करा बरं फायनल कॅल्क्युलेशन. सांगा मला काय येतं शेवटचे स्टेप. सगळ्यांनी करा. विशाल डन? वाव, सांगत. 1/3. ओके, धीरज? 1/3. ओके, गुड. दोघांचं सेम येतं आन्सर, म्हणजे करेक्ट आहे असं मी समजू शकते. ओके, अभिषेकचं पण आलं. बघ बरं अभिषेक, समजलं ना? तू प्रयत्न केले तर तुला जमेल. ठीक आहे, फक्त त्याला प्रॅक्टिस लागेल. आणि मला गॅरंटी आहे ना, तुम्हाला क्लासमध्ये कळतंय, सगळं कळतंय, पण तुम्ही रिव्हिजन नाही केली तर मी पण काही करू शकत नाही पेपरमध्ये. फक्त रिव्हिजनवर फोकस करा. आणि सांगितलंय, इथे झालेलं घरी रिवाइज करा, बाकी काहीच करू नका तरी चालेल, तरी तुम्ही पास व्हाल. ओके, फक्त तिघांचंच आन्सर आलं, बाकीचे? दीक्षा? आलं मॅम. अच्छा, वैष्णवीचं पण आलं. प्रणव, ओम? परफेक्ट. आणि कोण राहिलं? हा, डन. व्हेरी गुड. सो फायनली मी पण आता 1/3 - 1/2 कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला मिळेल -2 आणि इथे मिळेल आय थिंक -1/6 मिळेल का रे? मग मायनस मायनस प्लस झाला, 2/6 इज 1/3. डन. ओके, perfect, very nice. Now the next question is integrate with respect to x of. म्हणजे तुम्हाला असं नाही दिलं, असं लिहिलंय, integrate with respect to x of √1 plus cos 2x. ओके,
आता असा क्वेश्चन दिलेला असला तरी काही टेन्शन नाही, असंच लिहून घ्यायचं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, लिमिट नाही दिलेले इथे म्हणून फक्त फंक्शनच लिहायचं जे दिलंय ते, आणि डीएक्स लिहायचं शेवटी. ओके, क्वेश्चन मध्ये तुम्ही इंटिग्रेशन काढलं आणि डीएक्सच नाही काढला तरी मार्क कमी होता. इंटिग्रेशन आणि डीएक्स दोन्ही लिहिलं पाहिजे. ओके, आता याच्यानंतर कोण सांगतं कोणता ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरला जाईल इकडे? कालचे गणित सोडवले असतील तर शोधा. ज्यांनी कालचे गणित प्रॅक्टिस केले असतील ना त्याला 2 cos square बघितलं आठवलं पाहिजे. येस विशाल, 2 cos square परफेक्ट आहे. ओके, हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे जो आपण ऑलरेडी काल आणि परवा यूज केला. कोणता आहे? 1 + cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x, हा वाला फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला आपल्या लगेच लक्षात आला पाहिजे का? इथे पुट केल्यावर गणित बघा किती सोपं होतं. इंटिग्रेशन तसंच लिहायचं, रूट पण तसाच लिहायचा. आपण 1 + cos 2x च्या जागेवर 2 cos स्क्वेअर x पुट करतो, डीएक्स ला पण तसंच लिहायचं. याच्यानंतरच्या स्टेप मध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? ट्राय करा, चुकलं तर चुकलं, आपण करेक्ट करू. तो 2 बाहेर येईल का मॅम? ओके, 2 आहे ना रूटच्या मध्ये, जर बाहेर काढायचं असेल तर रूट सोबत बाहेर काढायचं. करेक्ट आहे. ओके, सो इंटिग्रेशन √2 आणि √cos स्क्वेअर x असं आपण त्यांना सेपरेट करून टाकलं. इंटिग्रेशन मध्ये रूटला सेपरेट करता येतं. ठीक आहे, मग पुढच्या स्टेपला काय करा, आता √2 सेपरेट झालाय, शिवाय तो नंबर आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला डायरेक्ट बाहेर घेऊन यायचं. इंटिग्रेशन व्हॉट इज √cos स्क्वेअर x? एक्स स्क्वेअरचं रूट केलं तर काय येतं? x³/3. एक्स स्क्वेअरचं रूट केल्यावर एक्स आणि रूट स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतं आणि फक्त एक्स उरतं. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन आपण क्लिअर करू. कोणाकोणाला कन्फ्युजन आहे याच्यात? ओके ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण तो मला सांगत चला, कोणता पण किती पण बेसिक टॉपिक असेल तरी आपण कव्हर करू, पण मला कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे, डोंट वरी. आणि अजिबात घाबरू नका ते बेसिक विचारायला, बिंदास्त विचारू शकता. ठीक आहे, हे बघा, रूट म्हणजे रेस टू हाफ असतो. ठीक आहे, मग आता काय आहे ना, मी तुम्हाला प्रश्न विचारला √(x²), तर याचं कॅल्क्युलेशन कसं होतं? एक्स स्क्वेअर मध्ये आणि रेस टू 1/2 आहे, आणि यांचं कॅल्क्युलेशन कसं होतं? x⁻² × 1/2 असं होतं. याला लॉ ऑफ इंडायसेसचे रूल वापरले जातात. ठीक आहे, आणि या लॉ ऑफ इंडायसेस मध्ये काय होतं? हा 2 आणि हा 2 कट होतो आणि फक्त x⁻1 उरतो, जो 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणून आपण असा रूल म्हणतो की जर रूट आणि स्क्वेअर आलं लगेच लागून तर ते गायब करून टाकायचं. मग असं पण √x², याचं पण तसंच होतं. एक तर √x ला √x ने मल्टिप्लाय झाला असं आपण म्हणतो, म्हणजे मिनिंग काय होतो अगेन? √x². स्क्वेअर म्हणजे काय की x ला मध्ये 1/2 पॉवर आहे आणि बाहेर 2 पॉवर. मग सेमच झालं ना, परत मल्टिप्लाय करून बघा. 1/2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कट होतो आणि फक्त x उरतो. म्हणून याच्या पुढे रूल लक्षात ठेवा की रूट आलं त्याच्यामध्ये स्क्वेअर आला तर स्क्वेअर आणि रूट दोघं पण कट करून टाकायचे, फक्त मधली टर्म लिहायची विच इज एक्स. रूल समजला? ओके, गुड, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ज्यांना कन्फ्युजन होतं क्लिअर झालं? ओके, परफेक्ट. आता इथे सांगा मला, आता काय होईल? कॉस स्क्वेअर एक्स दिलेला आहे आणि त्याचा रूट दिलेला आहे. cos x. येस, परफेक्ट.
इट्स ओनली कॉस एक्स, कारण स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार आहे. बस तुम्ही एवढं लॉजिक लक्षात ठेवा, सफिशियंट. ओके, नाव वी रिक्वायर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स, देन sin x plus व्हेरी गुड, साइन एक्स प्लस सी. परफेक्ट. आता आपण ते फक्त इथे जोडून टाका, म्हणजे फायनल आन्सर विल बी √2 अँड साइन एक्स प्लस सी. झालं आपलं सोल्युशन, डन. समजलं? तर इंटिग्रेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री आल्यावर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. जर सेम गणित असतं आणि इथं मायनस असता तर 2 sin स्क्वेअर x चा फॉर्म्युला वापरला असता. परफेक्ट. व्हेरी गुड विशाल. ओके, दॅट मीन्स यू आर डुईंग प्रॅक्टिस एव्हरी डे. ठीक आहे, काल आणि परवा दोन्ही दिवसांचे जे फॉर्म्युलेज आपण युज केले ते रिवाइज करा, बघा त्याचा युज कसा होतो. ठीक आहे, तर ती व्हरायटी आहे आणि 2च फॉर्म्युले फिरवले, एक तो साइन स्क्वेअर वाला आणि दुसरा कॉस स्क्वेअर वाला. बाकी तिसरा फॉर्म्युला वापरलाच नाही अजून आपण. म्हणून सगळे फॉर्म्युल्यांची वाट नका बघू, सिलेक्टेड जे युज करतोय आपण तेवढे सफिशियंट आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन तर आपण सोबतच केले, ते ऑलरेडी तुमच्याकडे. आणि इंटिग्रेशनचे आपण जे सोडवतोय ते फक्त इन्क्लूड करा त्याच्यात. ठीक आहे, हा, लवकरात लवकर क्लासरूमला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला नोट्स डेली अवेलेबल होतील. असं पर्सनली शेअर करायला तेवढा वेळ पॉसिबल नाही होतं मला. चलो, नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पेज वरचं हे जे एक्झाम्पल आहे, आय एक्सपेक्ट द सोल्युशन फ्रॉम यू ऑल. ओके, बघू आपण आता त्याचं सोल्युशन कोणाकोणाला करता येतं. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू dx अपॉन √9 minus 4x square. dx अपॉन √9 minus 4x square. दिस इज द क्वेश्चन. आणि मी सांगितलं होतं की या तिघांपैकी एक क्वेश्चन पेपरला येईल. ठीक आहे, तो इट मे बी दिस ऑर अदर, पण या टाईपचा एक क्वेश्चन येईल. कसा सोडवायचा तो ऑलरेडी आपण सोडवलेला आहे, तो होमवर्कला पण दिला होता. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा शोधा नोटबुक मध्ये किंवा तुम्ही जिथं लिहिलं असेल तिथे, ते बघा, याला सोडवा आणि मला सांगा. होमवर्क मध्ये वैष्णवी, रसिका, तुम्ही सोडवलं होतं बघा हा क्वेश्चन. फाइंड आउट करा, तुम्हाला त्याचं सोल्युशन सापडेल. राईट, ओम, राईट, व्हेरी गुड. अभिषेक, तुला आठवतोय का हा क्वेश्चन केलेला? बहुतेक तू दांडी मारली होती त्या दिवशी. बघ बरं, मग आता असं जर पेपरला झालं तर तू असं सांगणार का, मी नव्हतो गेलो त्या दिवशी क्लासला? मग ते क्लासरूमला व्हिडिओ पण अवेलेबल आहे, म्हणजे तुला जर टॉपिक मध्ये प्रॉब्लेम आला देन यू कॅन वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन. गुड. ओके, चलो कंप्लीट करू आपण. बरं, कोणाकोणाचं कंप्लीट झालंय किंवा कोणी ऑन द वे? ओके, परफेक्ट, व्हेरी गुड. या टाइप मध्ये काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे 1 अपॉन रूट समथिंग स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दॅट मीन्स इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. म्हणजे पहिलं काम आपलं हे की गणिताला आपल्या फॉर्म्युल्याच्या लिस्ट मध्ये कोणासारखा दिसतोय त्याच्यासारखं मॅच करणं. आता मला हा फॉर्म्युला याच्यासारखा मॅचिंग दिसतोय. ठीक आहे, अजून काय चेंज आहे की याच्यात ना एक्स स्क्वेअरच्या शेजारी कोणीच नाही दिसत आहे मला, म्हणून मला सगळ्यात पहिले या एक्स स्क्वेअरच्या शेजारचा 4 गायब करायला लागेल.
मग तो असा बळजबरी करता येतो का? नाही. मग काय करायचं? रूल वाईज रूट घ्यायचं, त्याच्यातून 4ला कॉमन काढायचं इथं कोपऱ्यात पहिले साईडला, मग ब्रॅकेट करायचा. आता 9 जवळ 4 नाहीच आहे कॉमन काढायला, तर तिथं जास्त टेन्शन नाही घ्यायचं, त्याच्या खाली तो 4 लिहून टाकायचा. मायनस आणि इथं 4ने भाग दिला म्हणजे इथं येईल एक्स स्क्वेअर. सो अशा पद्धतीने पहिल्या स्टेप मध्ये आपण 4ला बाजूला काढलं. डायरेक्ट बाहेर नाही काढायचं, इथं रूट दिलाय ना, तिथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून डायरेक्ट बाहेर नाही काढायचं. डन. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, आता रूट मध्ये मध्ये सेपरेट करून टाकू आपण, म्हणजे रूट 4 सेपरेट आणि रूट ऑफ जे उरलेलं आहे ते सेपरेट करून टाकलं. ठीक आहे. आता तो रूट 4 आहे ना, तो कॉन्स्टंट आहे, आता त्याला उचलून तुम्ही बाहेर घेऊ शकता. म्हणजे नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू 1 अपॉन रूट 4. जर तुम्ही जास्तच क्लिअर असाल तर रूट 4 ची व्हॅल्यू 2 इथंच लिहून टाका. ओके, म्हणजे कसं केलं? 1 अपॉन रूट 4 ला बाहेर काढलं, अँड ऍज वी नो रूट 4 इज इक्वल टू 2, म्हणून डिरेक्टली आपण त्याच्या जागी ते लिहू शकतो. तर 1 अपॉन, आता जे उरलंय ना ते याच्यासारखं दिसतं का चेक करायचं. म्हणजे काय? 9 अपॉन 4 ला कशाचा स्क्वेअर लिहिता येईल? 3/2. 3/2. मग आपण एक काम करू, 3/2 चा स्क्वेअर लिहिला आणि एक स्क्वेअर तो ओरिजिनल आहे आपला. आता चेक करा, हे याच्यासारखं परफेक्ट मॅच झालं. आता याचं उत्तर काय येतं रे युजिंग फॉर्म्युला? मॅम 1/2 साइन इनवर्स x अपॉन 3/2 प्लस c. गडबड झाली. अच्छा, साइन इनवर्स डायरेक्ट तू उत्तर मॅम सांगितलं. एक मिनिट. ओमने उत्तर सांगितलं डायरेक्ट, उत्तर करेक्ट आहे. आय एम आस्किंग यू फॉर्म्युला. साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. व्हेरी गुड, करेक्ट आहे. साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी हा फॉर्म्युला आपल्याला फक्त इथं वापरायचा आहे. एकदम छोटासा फॉर्म्युला आहे. हा, फक्त फॉर्म्युला वापरायच्या आधी त्या 1/2 ला विसरू नका, तो बाहेर ऑलरेडी आहे. मग मध्ये फॉर्म्युला वापरा. मग मध्ये काय? डायरेक्ट साइन इनवर्स लिहायचं, वरती एक्स लिहायचा आणि खाली ए म्हटलंय. आता आपल्या गणितात बघून घ्यायचं ए ची व्हॅल्यू काय आहे? 3/2, म्हणून इथं लिहायचं 3/2 प्लस सी. अगेन 1 2 3 तीन लेअर झाल्या. आपल्याला 3 लेअर चालत नाही, म्हणून आपण काय करायचं? 1/2 इंटू साइन इनवर्स, खालचा जो सगळ्यात खालचा असेल तो एक्स कडे जाईल, दॅट इज 2x अपॉन 3 प्लस सी. दिस इज युअर फायनल सोल्युशन. जमलं? सोपं आहे. स्टेप बाय स्टेप फक्त प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ओके, सगळ्यांना क्लिअर झालं? हा क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. लिहिता आलं पाहिजे प्रॉपर, आणि जर उलट जरी झालं तरी लिहिता आलं पाहिजे. फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करा. जशी मी सांगितली तशी केली तर तुमचा टाइम वाचेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. रेडी? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. dx अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4. करा, लिहून घ्या. 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4 dx. मी तुम्हाला एक हेल्प करते. हा, कोणता फॉर्म्युला वापरायचा इथे? कोण सांगतं? कोणाला कळलंय की हा फॉर्म्युला वापरायचा इथे? 1/x. 1 अपॉन एक्स नाही वापरता येणार, कारण इथे एक्स चा स्क्वेअर आहे. मॅम 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. हा, डिफरन्स क्लिअर झाला विशाल? जर एक्स सिंगल असेल तर तुझा फॉर्म्युला करेक्ट आहे, जर एक्स स्क्वेअर असेल तर ओमचा फॉर्म्युला करेक्ट आहे. हे कन्फ्युजन होऊ शकतं. बरं झालं ते क्लिअर झालं. ठीक आहे. सो 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा, ज्याचा आन्सर आहे 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. करा बरं सॉल्व. इट लाईक एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ला पण सेमच आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ला पण सेमच.
अभिषेक, लास्ट क्वेश्चन मध्ये आपण जे डिस्कस केलं, या क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे? 3 ला सेपरेट करायला हवं. व्हेरी गुड. 3 ला कॉमन काढून घ्यायचं. 1/3 कॉमन, एक्स स्क्वेअरचा बाहेर 3 गेलेला आहे ऑलरेडी, आणि 4च्या खाली डायरेक्ट 3 लिहून टाकायचं, जास्त विचार करायचा नाही. परफेक्ट. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं दीक्षा? फोर अपॉन थ्रीचा स्क्वेअर रूट काढायचं. पण त्याच्या आधी आपण तो 3 कॉमन काढलाय ना, त्याला बाहेर घेऊन जायचं. हा 1/3 इंटिग्रेशन 1/2 एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 2/√3 चा स्क्वेअर. व्हेरी गुड, परफेक्ट, गुड. ओके, 4/3 आहे ना. आपण काय विचार केला होता मगाशी, ते काहीतरी 9/4 आलं होतं. आपण म्हटलं 3/3/2 चा स्क्वेअर केला का हे येतं, पण मग इथं गडबड होऊन जाते. आपल्याला माहितीये 2 चा स्क्वेअर 4 होतो, पण 3 कशाचा स्क्वेअर आहे? असं जेव्हा होतं तेव्हा त्या 3 ला रूट मध्ये टाकून द्यायचं. मग आपल्याला ते माहितीये ना, √3 चा स्क्वेअर केल्यावर 3च येतो. म्हणजे आपण त्याला स्क्वेअर मध्ये लिहितोय त्याची व्हॅल्यू न बदलता. मग अशा वेळेला त्या 3 ला रूट मध्ये टाकून द्यायचं. झालं. हा याच्या सारखा मॅच होतोय. नाउ यूज द फॉर्म्युला. I इज इक्वल टू 1/3, तो याचा आहे. त्याच्यानंतर 1/a, सो 1/2/√3 असं होईल, इंटू टॅन इनवर्स x/a, तर x/2/√3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस c. याच्यानंतर कसं आहे तुम्ही? येस येस विशाल, आन्सर आलं मॅम. गुड. सांग ना आन्सर काय आलं? 2/√3 tan इनवर्स 2x/√3 प्लस c. बघ बरं, माझा आन्सर तुझ्या याच्या सोबत मॅच होतोय का? चेक कर. काय गडबड झाली बघ बरं. 1/3 आपण ऑलरेडी बाहेर काढला होता. ए ची व्हॅल्यू जी आली आपली ती 2/√3 आलेली आहे. मग आपण आन्सर नुसार 1/a लिहिलं. ए म्हणजे 2/√3. आता हा तिसऱ्या लेअरला आहे बघा √3, त्याला पकडा आणि वरती घेऊन जा. वरती गेला तर तो वरती झाला डायरेक्ट √3, आणि खाली हे 3 आणि 2 एका लाईन मध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे √3/6 बाहेरचं मिळतंय. आणि मधलं कॅल्क्युलेटच नाही करायचं. 1 2 3 3 लेअर असल्या की तिसरा पकडायचा आणि वरती लिहून टाकायचा, बस. याच्याने तुमचे मिस्टेक कमी होतात. झालं तुझं क्लिअर मिस्टेक? परफेक्ट, गुड. बाकीचे ओके, डन. तर या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. आज आपण मॅक्झिमम जे आहेत ते सॉल्व केले. आणि अजून एक आहे हा, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन आहे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. याचं कसं सोडवायचं हे, याचा आन्सर टेक्स्टबुक मध्ये बघू नका, ते खूप कॉम्प्लिकेटेड आणि लॉंग लेंदी मेथडने केलेले. हे शॉर्टकट मेथडने करता येतं. म्हणून I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स लिहू नका. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आपण एकदा सोडवलंय हे गणित, सोपं आहे. हे गणित बघितलं की या मेथडने सोडवा, ही मेथड सोपी आहे. टेक्स्टबुक वाली मेथड कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्याने जाऊ नका. I इज इक्वल टू इंटिग्रेशन, याच्यात आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये ना खाली 2 कॉस आहे, कॉस स्क्वेअर आहे ना, म्हणजे 2 कॉस आहे, वरती साइन एकटाच आहे. तर आपण काय करू, दोघांना सेपरेट करून टाकू. म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स वेगळा आणि 1 अपॉन अजून एक कॉस एक्स वेगळा. बघा, स्प्लिट केल्यावर त्याला काही धक्का नाही बसला पाहिजे, तर तुमचं स्प्लिट केलेलं करेक्ट आहे. झालं, सेपरेट सेपरेट झालं. आता पुढच्या स्टेप नुसार I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस एक्स ची व्हॅल्यू काय होते ट्रिग्नोमेट्री नुसार? tan x. tan x.
आणि 1/cos x ची व्हॅल्यू काय होते? sec x. sec x. परफेक्ट. तर हा कोणता फॉर्म्युला तयार झाला चेक करा. इंटिग्रेशन ऑफ tan x इंटू sec x काय येतं शोधा आपल्या फॉर्म्युल्यात. शोधा शोधा, नो प्रॉब्लेम, सापडेल तुम्हाला. मे बी पुढे sec माझ्या x plus c. करेक्ट. sec x प्लस c हे झालं तुमचं सोल्युशन. फक्त इथे काय करा, आता हा क्वेश्चन आहे ना तो तुम्हाला 5 मार्क्सला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, 5 मार्क्स एवढ्याशाला मिळणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर जेवढं लिहाल तेवढं चांगलं. म्हणजे आता इथं तुम्ही साइन अपॉन कॉस करताय ना, तर असं लिहून काढायचं साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. म्हणून बा आपण तिथे टॅन एक्स लिहिला, असं आपण ते क्लिअर केलं. अजून काय लिहू शकतो, तर 1/cos x ची व्हॅल्यू sec x होते, असं लिहू शकतो. ओके, अजून काय लिहू शकतो, तर हा वाला फॉर्म्युला की इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू टॅन एक्स केलं dx केलं तर याचं उत्तर येतं sec x प्लस c. हे सगळं जे लागतंय जे वापरतोय ते लिहून टाका. आता त्यांना चॉईस नाहीये मार्क्स कमी करायला. ठीक आहे, फक्त टेक्स्टबुक वाली मेथड कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी तुम्हाला सिम्प्लिफाय वाली सांगितली. तुमची चॉईस, तुम्हाला जी यूज करायची ती यूज करा. ठीक आहे, तर आज बेसिक वाले अप्रॉक्सिमेट म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह केले. काही ना प्रोडक्ट रूल आणि बाकीच्या गोष्टींचे तर ते आपण नेक्स्ट वीक मध्ये करू. ठीक आहे, कारण प्रोडक्ट रूल जर आता केला तर तुम्हाला त्याचं कन्फ्युजन जास्त होईल. प्रोडक्ट रूल डेरिव्हेटिव्ह सारखा नाहीये, प्रोडक्ट रूल इथं वेगळा आहे. उलट तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त सोपं पार्शल फ्रॅक्शन जायला पाहिजे, कारण पार्शल फ्रॅक्शन ऑलरेडी आपण फर्स्ट सेमला केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते आपल्याला इंटिग्रेशनला लागणार आहे. तर एक काम करायचं, होमवर्क मध्ये आज, काल आणि परवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण सोडवले ते ऍटलिस्ट 3 टाइम्स रिवाइज करायचे. ओके, ऍटलिस्ट 3 टाइम्स. म्हणजे तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की मी आता काहीही स्टेप न बघता सोडवू शकतो, तेव्हा स्टॉप केलं तरी चालेल. ओके, आणि त्याच्यासोबत कोणते ऑल फॉर्म्युला, जे फॉर्म्युले आपण यूज करतोय कोणते कोणते, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन अँड ट्रिग्नोमेट्री, हे फॉर्म्युले तुम्हाला करायचे. त्याच्यासोबतच आता उद्या सॅटर्डे आणि परवा संडे आला म्हणून थोडा एक्स्ट्रा होमवर्क. फर्स्ट सेमला जे आपण पार्शल फ्रॅक्शन केलं त्याचा फक्त टाईप 1 प्रॅक्टिस करून या. फक्त टाईप 1 करा, 2, 3 नका करू. ओके, जास्त पण नाही देत होमवर्क, एवढा होमवर्क आहे. काय काय लक्षात आलं, 3 दिवसापासून जे गणित सोडवतोय ते ऍटलिस्ट 3 टाइम प्रॅक्टिस करायचं. पेपर आज 9 आहे, 10 आणि 11 2 दिवस सुट्टी आणि बहुतेक 12 तारखेला तुमचा पेपर आहे, बरोबर आहे ना? 13ला आहे मॅम. अरे चांगली गोष्ट, अजून एक दिवस मिळाला तुम्हाला. ठीक आहे, पण मग सॅटर्डे संडे येतोय ना, त्याचा बेनिफिट घ्या. ऍटलिस्ट हे क्वेश्चन्स परफेक्ट करा, ऑल फॉर्म्युले प्रॅक्टिस करा. ओम, तू जी मला इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक पाठवली आहे ना, त्याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन्स आहे. एकदम एवढे होणार नाही, जेवढे मॅक्झिमम पॉसिबल आहे तेवढे ट्राय करून घ्यायचे. तुझं 12लाच आहे का 13ला आहे? मॅम 12ला आहे. ओके, तुझं 12ला आहे. आणि अभिषेक तुमचा? 13ला आहे मॅम. गुड, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो ती व्यवस्थित प्रॅक्टिस करा, ही रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम.